श्री स्वामी समर्थ. दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणारी या मृतबाळाची ही शिवकथा, जी तुझं अंग अंग शहारून टाकेल आणि तुला रडण्यास भाग पाडेल. पण हीच कथा संपायच्या आधी काहीतरी शुभ घडेल हे नक्की. त्यामुळे कथा अर्ध्यातून ऐकून सोडू देऊ नका. शिव म्हणतात, ही कथा ऐकल्याने असे बदल होतात की जी लोक तुझ्या वेदनेवर हसले ते आता तुला वाकून नमस्कार करतील. शिव स्वतः तुझ्या भाग्यातील दोष, संकटे, आजार, रोग, शत्रू, साडेसाती सर्व काही कागदप्रमाणे जाळून टाकतील. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडू देऊ नको. ओम. ही कथा फक्त वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाही. ही आहे जीवन बदलणारी, संकट दूर करणारी आणि शिवकृपा मिळवून देणारी एक दिव्य अनुभूती. जेव्हा तुम्ही ही कथा संपूर्ण अंतःकरणाने ऐकता तेव्हा तुम्ही केवळ भक्त राहत नाही, तर महादेवाचे कृपापात्र होता. 100% शिवकृपा प्राप्त होते. मरेपर्यंत कोणतेही संकट जवळ फिरकत नाही. वाईट शक्ती, दृष्ट लोक, करणी, शाप काहीही आपलं वाईट करू शकत नाही. गरिबी कायमची दूर होते आणि लक्ष्मी मातेचा वास वर्षभर तुमच्या घरात राहतो. पण हे सगळं होण्यासाठी एक अट आहे. ही पवित्र कथा शेवटपर्यंत श्रद्धेने पूर्ण ऐका आणि शिवकृपा प्राप्त करण्यासाठी आत्ताच हर हर महादेव असे टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओला लाईक करा. ज्या क्षणी कथा पूर्ण होईल त्या क्षणी तुमच्या जीवनात काहीतरी शुभ घडेल हे खात्रीने सांगते. ही कथा तुम्हाला काहीतरी शिकवेल, हलवेल आणि उभं राहण्याची ताकद देईल. म्हणून तुम्ही ही कथा एकट्याने ऐकू नका. आज शिवाच्या एका भक्ताला ही पवित्र कथा शेअर करा. कारण पृथ्वीवर जेव्हा ज्ञान आणि श्रद्धा पसरते तेव्हा भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्याला पुण्य प्राप्त होतं. चला तर मग या पवित्र दिवशी शिवाच्या दिव्य कृपेला अनुभवण्यासाठी पुढील कथेला सुरुवात आपण करूया. उत्तराखंडमध्ये असलेल्या केदारनाथ धर्माबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. इथे देवादेव महादेवांचे सर्वात पवित्र आणि अतिशय प्राचीन मंदिर आहे. तर आजची कथा एका सच्चा शिवभक्ताची आहे आणि ही कथा केदारनाथ धर्मात घडलेली आहे. खूप काळापूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा आपल्या देशात बस आणि ट्रेनसारख्या सुविधा अजून पुरेशा नव्हत्या. लोकांना प्रवासासाठी पायदळ जावे लागायचे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते ते तर पूर्ण प्रवास चालत करत होते. श्रीमंत लोक बैलगाड्या किंवा घोड्यांचा वापर करत असेच. त्याच काळात एक अत्यंत गरीब शिवभक्त केदारनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाचा संकल्प घेतो आणि या पायदळ यात्रा सुरू करतो. त्याला रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे वाटेत ज्या ज्या लोकांना तो भेटेल त्यांच्याकडून केदारनाथ धामाचा रस्ता विचारत पुढे जात राहिला. त्यांच्या मनात भगवान शिवांच्या दर्शनाची तीव्र इच्छा होती. तो परम शिव भक्त होता. घरी सुद्धा तो नियमितरित्या भगवान शिवाची पूजा करायचा. जेव्हा तो आपल्या घरातून निघाला तेव्हा तो खूपच लांब आलेला होता. केदारनाथ धाम खूपच दूर होतो. प्रवास करता करता त्या शिवभक्ताला 2 महिने उलटून गेले. तेव्हा तो खूपच लांब आलेला होता. केदारनाथ धाम खूपच दूर होतो. प्रवास करता करता त्याला अक्षरशः 2 महिने कधी झाले हे कळेही नाही. रस्त्यात तो उपाशी, तहानलेला, थकलेला आणि हुताश होता. पण तरीही तो निरंतर चालत राहिला. जिथे कुठे मागून खायला मिळालं तिथे त्याचं प्रेमानं खायचा आणि भगवंतात एकरूप होऊन पुढे जात राहायचा. हे प्रिय भक्तांनो, म्हणजे स्वामी भक्तांनो, ही गोष्ट तुम्हाला माहीतच आहे की केदारनाथचे पट, मंदिराचे दरवाजे फक्त 6 महिने खुले असतात आणि उर्वरित 6 महिने पूर्ण बंद असतात. कारण तिथे थंडीच्या काळात भीषण हिमवर्षाव होतो. इतकी थंडी असते की तिथे कोणतेही जीवित प्राणी जगत धरत नाहीत. भगवान शिवभक्तांना सांगतात, आज जो भक्त माझ्या भक्तांची ही कथा शेवटपर्यंत ऐकल त्याची कोणतीच इच्छा मी अपूर्ण ठेवणार नाही. 2 महिन्याच्या प्रवासाचा थकवा, उपासमार आणि शेवटी तो परमभक्त केदारनाथ धामात पोचतो. तेव्हा त्याने पाहिले की बर्फ पडायला लागला आहे. थंडी सुरू झाली आहे. त्याने पाहिले की पुजारीची मंदिराची
पट बंद करून त्याच्या घरी जाण्याची तयारी करत होते. ते पाहून सगळं बळ एकवटून पुजाऱ्यात जातो. जेव्हा तो पुजारीजवळ पोचतो तेव्हा पुजारीने मंदिराचे दरवाजे बंद करून निघणार त्याने विनंती केली, हे पुजारी, मला एकदा केदारनाथ महादेवांचे दर्शन द्या. मी मोठ्या कष्टाने चालत इथे आलो आहे, माझ्यावर कृपा करा. पण पुजारी म्हणले, हे पुत्रा, आता मंदिराचे पट बंद झाले आहेत. आता 6 महिन्यानंतरच उघडले जातील. यावेळी नाही, विधीपूर्वक उघडतात. त्यामुळे तू परत ये 6 महिन्यानंतर. हे ऐकून त्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. मनात खूप दुःख झाले. त्याला वाटलं, मी इतकी 6 महिने कष्ट सहन करून इथे आलो, पण दर्शनच नाही मिळणार. त्याने पुन्हा पुजाऱ्याला विनंती केली, मी खूप दुरून आलोय हो, कृपया मला एकदा दर्शन देऊ द्या, माझं जीवन धन्य होईल. पण पुजारी म्हणाले, बाळा, एकतर 6 महिन्यांनी ये किंवा तिथे 6 महिने थांब. पण लक्षात ठेव, या बर्फात आणि थंडीत एक रात्रही राहणं अवश्य नाही. जिवंत राहशील तरच दर्शन होईल. हे ऐकून भक्त खूपच उदास झाला. तो मंदिराच्या बाहेरच बसून रडू लागला. त्याने निश्चय केला की मी दर्शन न घेता हलणारच नाही. पाहिजे तर इथे 6 महिने बसून राहीन. पुजारीची मंदिराचे पट बंदून करून निघून गेले. पण तो शिवभक्त अजूनही मंदिराच्या बाहेर बसलेला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला वाटले, माझ्या एवढ्या यात्रेचे फळ मिळालेच नाही. तो तिथे बसून भगवान शिवांचे स्मरण करत राहिला. तितक्यात थंडी आणखीनच वाढायला लागली. आजूबाजूला कोणीच नव्हतं. सर्व लोक पाय उतार झाले. संपूर्ण परिसरात केवळ हिमवर्षाव, थंडी आणि त्या भक्ताची प्रार्थना. त्याच वेळी त्या अंधाऱ्या थंड रात्रीत एक अघोरी बाबा तिथे प्रकट झाले. अंगावर राख फासलेली केस, विस्कटलेले डोळे, लांब भडक. ते थेट त्या भक्ताजवळ आले आणि म्हणाले, अरे बाळा, या तू काय करतोस? इथे कोणीही राहत नाही. तू एकटा इथे काय करत आहेस? शिव भक्त म्हणाला, बाबाजी, मी केदारनाथ धामाच्या दर्शनासाठी आलो आहे. मी 2 महिने चालत आलोय, पण जेव्हा मी इथे पोचलो तेव्हा मंदिराचे पट बंद झाले होते. पुजारीने मला दर्शन नाकारले, पण मी ठरवलं आहे, दर्शन न घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. अघोरी बाबांनी डोळे मिटले आणि क्षणभर शांत राहिले. मग हसून म्हणाले, अरे बाळा, लोक आपल्या घरात अंगी 2 पांघरून झोपतात आणि तू इथे बर्फात बसलाय. थंडीने जीव जातो रे. मी तुला एक सल्ला देतो, तू परत जा. पुन्हा दर्शन घेण्यासाठी येशील. शिवभक्त उतरला, बाबाजी, हे माझं मन नाही मानत. मी साक्षात महादेवाचे दर्शन घ्यायचे ठरवले. त्यांनी मला बोलवले आहे, म्हणून तर मी इथवर पोचलो. मी इथून जाण्याचा निर्धार केलाय. पाहिजे तर मी इथे प्राण सोडीन. हे ऐकून अघोरी बाबा हळूहळू हसले आणि त्यांनी म्हणाले, बाळा, अशी भक्ती फार थोड्या लोकांमध्ये पाहायला मिळते. अशी श्रद्धा पाहून मी तुझ्या प्रसन्न झालो आहे. असं म्हणून अघोरी बाबांनी हात उचलला आणि त्या क्षणी काहीतरी विलक्षण घडलं. अचानक वातावरण बदललं. थंडी कमी झाली, वाऱ्याचा जोर कमी झाला आणि समोरच मंदिराचं उजळून निघालं. शिवभक्त अवाक झाला. त्याने पाहिलं, अघोरी बाबा हळूहळू अदृश्य होऊ लागले आणि त्याच्या जागी साक्षात भगवान महादेव प्रकट झाले. त्रिशूल, डमरू आणि गंगामातेच्या धारेसह. शिवभक्त आश्चर्यचकित होऊन खाली वाकून नमस्कार करत म्हणाला, हे महादेव, खरं तुम्ही माझ्या समोर आहात? हे स्वप्न आहे की सत्य? भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे भक्ता, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले. तुझी निष्ठा, तुझा आत्मविश्वास आणि भक्ती पाहून मी स्वतः तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. शिवभक्त आनंदाने भारावून गेला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याने साक्षात शिवाचे दर्शन घेतले. महादेव म्हणाले, माझ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुला नाही झालं, पण मी स्वतः तुला दर्शन दिलं. तुझी यात्रा सफल झाली. या क्षणी तिथे एक प्रकाश झाला. आकाशात घंटा वाजू लागल्या. मंदिराकडे तेजस्वी प्रकाश बाहेर आला. शिवभक्त खाली वाकून महादेवांना वंदन करू लागले. डोळे पाणावले होते. त्याला वाटलं, आज माझं जीवन सफल झालं. रात्र सरली, पहाट झाली. हळूहळू उजेड पसरू लागला. तेव्हा पुजारी पुन्हा मंदिरात आले. ते सर्व तयारी घेऊन मंदिर उघडण्यासाठी आले होते. त्यांनी मंदिराचे पट उघडले आणि जे दृश्य त्यांनी पाहिले त्याने ते थक्क झाले. मंदिराच्या गर्भगृहात प्रसाद ठेवलेला होता. दीप लावले गेले होते आणि बेलपत्र, फुले, जलाभिषेक सगळं झालं होतं. पुजारी चकित होऊन म्हणाले, हे काय? काल आम्ही मंदिर बंद केलं होतं, मग हे सगळं कोण
आलं आणि केलं कधी. ते गरगरत देवाजवळ गेले आणि त्यांना शिवलिंगाजवळ एका भिजलेल्या शालेमध्ये गुंडाळलेली एक भिजलेली माणसाची जोडी दिसली. ते दोघे कोणीच नव्हते तर तो गरीब शिवभक्त आणि त्याच्या शेजारी बसलेली शिवमूर्ती होती. पुजारी आश्चर्याने ओरडले, अरे हा तर तोच गरीब होता भक्त जो इथे काल मंदिराबाहेर बसलेला होता. पुजारी लगेच गावात गेले आणि सर्वांना बोलावून आणले. सर्व भाविक स्थानिक लोक प्रशासन येऊन त्या भक्ताला पाहू लागले, पण तो भक्त आता शांतपणे ध्यानमग्न स्थितीत बसलेला होता. डोळे मिटलेले, चेहऱ्यावर शांती, जणू समाधीत गेला होता. त्याजवळच भगवान शिवाचा तेजस्वी प्रकाश होता. सर्वजण नतमस्तक झाले. लोकांनी प्रेमाने त्या भक्ताचे कौतुक केले आणि म्हणाले, ही आहे खरी भक्ती. यासाठी महादेव स्वतः दर्शन देतात. त्या भक्ताला जाग आली. त्याने सर्वांना पाहून हसत सांगितले, महादेव स्वतः मला दर्शन द्यायला आले होते. मी त्यांच्या चरणामध्ये समाधानी आहे. आता माझं जीवन सफल झालं. तो भक्त मग परत आपल्या गावाकडे निघून गेला. पण आजही केदारनाथ मंदिरात अशी एक जागा दाखवली जाते जिथे तो भक्त बसला होता आणि जिथे भगवान शिव प्रकट झाले होते. तुझ्या आयुष्यात देखील अशीच शिवकृपा व्हावी असे तुला वाटत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम श्री नमः शिवाय असे टाईप करा आणि पुढील चमत्कार कथा शेवटपर्यंत ऐकत राहा किंवा सदाशिव असे टाईप करा. तुम्ही मरेपर्यंत तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर संकट येणार नाही. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचं नाव होतं धनराज सेठ. सेठ अत्यंत धर्मभीर, दानशूर आणि श्रद्धावान होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती, मोठं घर, दास दासी, घोडे, गाड्या सगळं काही होतं. फक्त एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे संतती. धनराज सेठ वयाच्या 50शीत पोचला होता, पण त्याला अजूनही मुलगा झाला नव्हता. संपत्ती होती, पण कोणाला द्यावे हेच समजत नव्हते. त्याच्या घरात नेहमी शांतता असे, पण मनात दुःखाचे वादळ होते. एक दिवस तो आपल्या बायकोसह भगवान शंकराच्या मंदिर गेला. ते दोघे हात जोडून डोळे पाणावून म्हणाले, हे भोलेनाथ, आम्ही तुमचं अखंड भक्ती केले, दान धर्म, तीर्थयात्रा, पूजा, संस्कार सगळं केलं, पण अजूनही आम्हाला मूलबाळ नाही. आमच्या आयुष्याला एक दिवा हवा, एक पुत्र हवा. तेव्हा मंदिरात बसलेले एक साधू उठले. ते त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, हे सेठजी, मी तुमचं दुःख ऐकलं. तुम्ही खरे भक्त आहात, पण मूलप्राप्ती सहज शक्य नाही. तुम्हाला त्यासाठी खास श्रावण सोमवार व्रत करावं लागेल. सेठ म्हणाले, महाराज, ते व्रत काय असतं? आम्ही करू. साधू म्हणाले, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला शिवलिंगावर जलाभिषेक करावा, बेलपत्र अर्पण करावे, शुद्ध सात्विक राहावं, उपवास ठेवावा, अखंड महादेवाचं नामस्मरण करावं. श्रावण सोमवार उपवास केल्यास शंकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. सेठ आणि त्यांची पत्नी लगेच व्रताला सुरुवात करतात. प्रत्येक सोमवार ते सूर्योदयापूर्वी उठतात, स्नान करतात, मंदिरात जाऊन अभिषेक करतात. घरात कुठलीही तामसिक गोष्ट नसायची. पूर्ण श्रावण महिना त्यांनी भक्तीमध्ये घालवला. 7व्या सोमवारला त्यांची प्रार्थना करताना अश्रू डासले, अश्रू आले. भोलेनाथ, आता आमचं सर्व तुमच्यावर आहे. तेव्हा मंदिरात तेजस्वी प्रकाश झाला. शिवलिंगातून दिव्य प्रकाश बाहेर आला. एक अदृश्य आवाज आला, सेठ धनराज, मी तुमच्या भक्तीला प्रसन्न झाला आहे. लवकरच तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. तो पुत्र फक्त तुमचाच नसेल तर माझा अंश असेल. हे ऐकून दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मंदिरात सर्वत्र मंत्रध्वनी झाले. 9 महिन्याच्या सेठजींनी घरी पुत्र जन्माला आला. संपूर्ण गावाने आनंद साजरा केला. त्या दिवशी श्रावण सोमवार होता. सेठ धनराज आणि त्यांची पत्नी यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्यांचं जीवन आनंदाने भरून गेलं. त्या दिवशीपासून त्यांच्या घरात हसू आणि आनंद उत्सव सुरू झाले. पुत्राचे नाव त्यांनी ठेवले होते शिवांश, कारण तो शिवाचा आशीर्वाद होता. शिवांश मोठा होत गेला. लहानपणी तो अतिशय बुद्धिमान,
सुंदर आणि आज्ञाधारक होता. सेठ त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत राहिला. त्याला उत्तम शिक्षण, गुरु, खेळ सर्व काही दिलं गेलं. संपत्ती, मान, प्रतिष्ठा सगळं त्याच्या पायाशी होतं. काळ लोटला. शिवांश आता तरुण झाला. त्याचं रूप तेजस्वी होतं. शरीर बलशाही होते. त्याला युद्धकला, वेद, ज्योतिष, संगीत सगळं अवगत होतं. पण जसजशी त्याची प्रसिद्धी वाढू लागली तसतसं त्याच्या गावात त्याला गर्व आणि अहंकार निर्माण होऊ लागला. तो म्हणू लागला, मी कोणाच्याही कृपेने नाही तर स्वतःच्या सामर्थ्याने मी यशस्वी झालोय. कोणत्याही देवाची मला गरज नाही. माझ्या घरातल्या प्रत्येक जण मला नमस्कार करतो. मीच माझ्या जीवनाचा ईश्वर आहे. त्याच्या वागण्यात बदल झाला. आई वडिलांशी तो ताठपणे बोलू लागला. पुजाऱ्यांना अपमानित करू लागला. शिवमंदिरात जाऊन जातानाही तो म्हणायचा, हा काय साधा दगड आहे, यात काय ठेवायचं. एकदा श्रावण सोमवार आला. संपूर्ण गाव सेठ धनराज यांच्या घरात उपवास करत होते. शिवमंदिरात विशेष पूजा चालू होती. सेठ म्हणाले, शिवांश चला बेटा, आज भगवान शंकराला अभिषेक करू. पण शिवांश खवळला. म्हणाला, तुम्ही अजूनही त्या अदृश्य देवाला घाबरता. सगळं काही माझ्यामुळे आहे. शिव तो कोण आहे? मीच शिव आहे. आज मी त्या शिवलिंगावर बसतो आणि लोकांनी मला पूजा करावी अशी मी आज्ञा देतो. हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. शिवांश खरंच मंदिरात गेला. शिवलिंगाजवळ जाऊन उभा राहिला आणि ओरडून म्हणाला, हे शिवलिंग बाजूला करा. माझं सिंहासन इथे ठेवा. आजपासून मीच या गावाचा ईश्वर आहे. माझी पूजा तुम्ही सर्वजण करा. हे सगळं ऐकून गाव भयभीत झालं. आकाशात वादळ उठलं. काळोख झाला. विजा चमकू लागल्या. वादळ थैमान घालू लागले आणि अचानक शिवलिंगावर प्रचंड तेजाचा प्रकाश निघाला. त्यातून स्वयंभू भगवान शिव प्रकट झाले. ज्या क्षणी शिवांशने शिवलिंगाचा अपमान केला आणि स्वतःला ईश्वर घोषित केले, त्या क्षणी आकाशात भीषण आवाज झाला. गडगडाट, वादळ, वीज आणि धडधडणारी धरती. तेव्हाच त्या शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश उगम पावला. तो प्रकाश इतका प्रखर होता की सर्व गावकऱ्यांनी डोळे बंद केले. त्या प्रकाशातून प्रकट झाले स्वयं भगवान महादेव. भोळे शंकर, जटाजूट धारण केलेले, गळ्यात नाग, डोक्यावर गंगा, भस्म, अंगाला लावलेले आणि डोळ्यात रुद्र तेजा. संपूर्ण वातावरण शिवमय झालं. ओम नमः शिवाय असं जणू गगनात नाद घुमू लागला. भगवान शिव पुढे आले आणि थेट शिवांकडे म्हणजे शिवांशकडे बघून म्हणाले, अरे मूर्ख पुत्रा, तुझा गर्व इतका वाढलाय की तू स्वतःलाच ईश्वर मानतोस. मी तुला सेठच्या भक्तीमुळे पुत्र रूपात दिलंय. आता तू मला नाकारतोस. शिवांश त्या तेज समोर थरथर कापू लागला. त्याचं गर्वयुक्त शरीर अचानक अशक्त झालं. त्याने खाली पाहिलं आणि नम्रपणे त्याने म्हणाला, मला माफ करा प्रभू, मी अज्ञा होतो. माझा गर्व माझ्या डोक्यावर चढला होता. तुमचे अस्तित्व नाकारून मी पाप केलं. शिवांच्या डोळ्यातून आग निघत होती. ते म्हणाले, तुझं पाप मोठं आहे, परंतु तू सेठ धनराजचा पुत्र आहेस. त्याच्या भक्तीमुळे मी तुला शुद्धीकरणाची संधी देतो. तेवढ्यात भगवान शंकराने त्रिशूल हवेत फिरवले. शिवांचं तेजस्वी शरीर क्षणात धुळीत मिसळलं आणि तो अचेत झाला. सेठ, त्यांची पत्नी आणि गावकरी रडत रडत त्याच्या समोर आले. सेठ म्हणाले, प्रभू, माझ्या पुत्राला क्षमा करा. त्याला सद्बुद्धी द्या. त्याचा गर्व नाहीसा करा. शंकर म्हणाले, मी त्याला जीवन दिले, पण यापुढे तो गर्व करणार नाही. तो माझा खरा भक्त बनेल. महादेवाने त्याच्या हातातील जल त्याच्या डोक्यावर शिंपटवलं. त्या क्षणी शिवांश जागा झाला. त्यावेळी त्याचे डोळे उघडले, पण त्याचे डोळे आता शांत, नम्र आणि पश्चातापित होते. तो उठून बसला. तो रडत रडत भगवान शिवांच्या पायावर पडला. मी खोटा होतो प्रभू, आता मला खरा भक्त होऊन द्या. भोलेनाथ हसले. त्यांनी शिवांशला उभं केलं, कपाळावर भस्म लावला आणि आशीर्वाद दिला. जा पुत्रा, आता तू खरा शिवभक्त होशील.
तू जेव्हा गर्व करशील मी तुला आठवण करून देईल की ईश्वरपण हे अहंकारातून नाही तर नम्र भक्तीतून मिळते. शिवांशने महादेवाच्या पायावर डोकं ठेवून मनापासून क्षमा मागितली. भोळे शंकराने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, जा पुत्रा, तू आता खरा शिवभक्त होशील. माझं स्मरण करत राहा, गर्वापासून दूर राहा. त्या दिवशी भगवान शिव पुन्हा त्याच्या तेजस्वी स्वरूपाला लीन झाले. शिवांश जागा झाला आणि त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले पाहिले. गावकरी आणि त्याची आई वडील आनंदाने रडू लागले. सर्वांनी मिळून शिवलिंगासमोर रुद्राभिषेक केला. गावात पुन्हा एकदा समाधान आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. त्या दिवसापासून शिवांशने दर सोमवारी उपवास सुरू केला. श्रावण महिन्यात त्याने अन्नदान, वस्त्रदान आणि गरिबांची सेवा सुरू केली. त्यांचं मन पूर्णपणे शुद्ध झाले. एक रात्र तो ध्यान करत असताना भोलेनाथ पुन्हा त्याच्या स्वप्नात आले. ते म्हणाले, तू आता माझा प्रिय भक्त झालास. तू सावन सोमवारचा खरं महत्व जाणलं. गर्वात देव नाही, नम्र भक्तीने देव आहे. शिवांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला, प्रभू, तुमच्यामुळे माझं जीवन वाचलं. आता माझं जीवन फक्त तुमच्या भक्तीसाठीच अर्पण आहे. शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रेमाने ओम नमः शिवाय लिहा. तुमच्या समोर दिसणारी घंटी क्लिक करा जेणेकरून येणारा पवित्र व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. या पवित्र दिवसात तुम्हाला शिवांची कथा ऐकायला आवडली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुढील कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, शिव तुमच्याशी नशिबाचे फारसे बदलल्याशिवाय राहणार नाही. एक दिवशी रात्र झाली होती. आकाशात तारे चमकत होते, पण तिथे असलेल्या त्या ब्राह्मणाच्या मनात अंधा भरून राहिला होता. ते सर्वजण यज्ञ समाप्त करून बसले होते. पवित्र अग्निहोत्र, मंचरात्र, दान धर्म सर्व विधी त्यांनी पूर्ण केले होते. ते आता चिंतित होते. आपण योग्य पद्धतीने सगळं केलं, पण आपल्या भक्ताला मुलगा गेला तरीही काही उपयोग झाला का? त्या व्रताच्या समाप्तीनंतर एक वृद्ध सेठ आपल्याला मृत मुलाचे निर्जीव शरीर हातात घेऊन ओक्सबोक्शी रडत होता. त्याचा चेहरा अश्रूंनी भिजलेला होता. काही बोलण्याची ताकद त्याच्यात उरली नव्हती. त्याच्या आवाजात दुःखाचा समुद्र उसळत होता. माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर मेला. मी काहीच करू शकलो नाही. हे देवा, असं का घडलं? इतकी भक्ती केली, उपवास, दान धर्म सर्व काही मी केलं, तरीही त्याच्या हृदयातून फाटणारा आवाज साऱ्या वातावरणात पसरला गेला. तेवढ्यात आकाशात एक तेज दिसू लागले. तेज हळूहळू पृथ्वीवर उतरू लागले. त्या तेजातून प्रकट झाले भगवान शंकर आणि माता पार्वती. त्यांचं रूप दिव्य, शांत, तेजस्वी होतं. त्यांच्या आगमनाने त्या जागी शांती आणि श्रद्धा याची लहर पसरली. माता पार्वती त्या मुलाकडे पाहून हळूच म्हणाली, हे प्रभू, हाच तो सेठचा मुलगा ना, ज्याला आपण 12व्या वर्षापर्यंत आयुष्य दिलं होतं. तेवढ्यात भगवान शंकर गंभीरपणे म्हणाले, हो गौरी, पण त्याचं जीवनकाल पूर्ण झाला आहे. आता त्याला परत कसं देणार? माता पार्वतीच्या डोळ्यात करुणा दाटून आली. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दुःखाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरले. ती पुन्हा म्हणाली, हे प्रभू, हा सेठ आपला भक्त आहे. त्याने श्रद्धेने, भक्तीने, भावनांनी आपल्याला शरण गेले होते. हे तुम्ही विसरलात का? आपण त्याच्या मुलाला परत जीवदान देऊया. त्याचे भक्तीचे फळ त्याला मिळायला हवं. शिव प्रसन्न झाले. त्यांनी त्या मृत बालकाच्या छातीवर हात ठेवला आणि शांतपणे उद्गारले, ओम त्र्यंबकेन यजोमही सुगंधित पृष्टिवदम उर्वरितीन बंधना मृत्युमुक्ष अमृताम. क्षणात त्या मुलाच्या शरीरात हालचाल झाली. त्याच्या ओठावर शब्द आले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि त्याच्या डोळ्यातून प्राण परत आले. मुलगा उठून बसला
त्याचे डोळे उघडले पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. सेठ तर सुन्न होता. तो पटकन आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतो आणि रडायला लागतो. माझा मुलगा, तू जिवंत आहेस? हे खरं आहे का? मुलगा शांत स्वरात उत्तर देतो, हो बाबा, मी गेलो होतो. एक काळोखाचा प्रवास होता, पण अचानक तेजस्वी प्रकाश दिसला. भगवान शंकर आणि माता पार्वती माझ्यासमोर उभे होते. त्यांनी मला स्पर्श केला आणि पुन्हा मी प्राण दिले. सर्वजण त्या चमत्कारिक क्षणाने स्तब्ध झाले. कोणत्याही तोंडून शब्द फुटेना. मग ते वृद्ध ब्राह्मण, ज्याने व्रत केलं होतं, ते दोन्ही हात जोडून म्हणाले, हे महादेव, ही तुमची कृपा आहे. आमचं व्रत, आमचं दानधर्म हे सगळं निष्फळ जात नव्हतं. तुम्ही आमच्या भक्तीला उत्तर दिलं. सेठ आता आनंदाने भारावून जातो आणि आपल्या मुलाला घेऊन तो त्या ब्राह्मणाला नमन करतो आणि म्हणतो, तुमच्यामुळे माझ्या मुलाला पुन्हा जीवन मिळालं. तुमचं ऋण मी कधीही विसरणार नाही. मग तो मुलाला म्हणतो, बाळा, आता तुझं जीवन नव्याने सुरू होत आहे. महादेवाच्या कृपेने तू पुन्हा जन्म घेतलास. आता आपण काही दिवस काशीला जाऊ, त्याचा आशीर्वाद घेऊ, पुण्यकार्य करू. मुलगा मान डोलवतो. तो म्हणतो, हो बाबा, मला आता फक्त शिवसेवा करायची आहे. त्यांचं स्मरण करायचं आहे. त्यांनी मला परत जीव दिला. यापेक्षा मोठं काही असू शकते का? तोच संकल्प त्यांनी केला की आता काशीला जाऊ, महादेवाची सेवा करू, गरिबांना दान द्यायचं आणि व्रत उपवास करून आयुष्य त्यांनाच अर्पण करायचं. आणि मग एक दिवस ते दोघे बाललेख आपले भाविकपणांना काशीच्या दिशेने निघाले. सेठ आपल्या मुलासह गंगेच्या तीरावर पोहोचतात. काशी नगरातील तेजस्वी प्रभा दिसते. संपूर्ण वातावरण शिवभक्तीचा गंध भरलेला असतो. ते गंगेत स्नान करतात. भक्तिभावनेने दोघे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ केल्यानंतर सेठ आपल्या मुलाला म्हणतो, बाळा, महादेवाच्या कृपेने तू जिवंत राहिला आहे. आता आपले जीवन पूर्णपणे सेवा आणि भक्तीला समर्पित करूया. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण त्यांनीच दिला आहे. मुलगा नतमस्तक होतो आणि म्हणतो, बाबा, मला आता प्रत्येक श्वासात महादेवाची आठवण येत आहे. मी त्यांची सेवा करीन, दीन दुबळ्यांना मदत करीन आणि त्यांच्या इच्छेनुसार जगेन. काशीमध्ये ते काही महिने राहतात. दररोज गंगेच्या तीरावर जाऊन अर्घ्य अर्पण करतात, रुद्राभिषेक करतात, गरिबांना अन्न वाटप करतात. त्यांच्या सत्कामुळेच खऱ्या काशीमध्ये त्यांचं नाव होतं. एक दिवस मुलगा मंदिरात बसलेला असतो. त्याच्याजवळ एक वृद्ध स्त्री येते. तिच्या कपाळावर एक सुंदर सोन्याची टिकली असते. ती हौस म्हणते, बाळा, मी खूप गरीब आहे. माझ्याकडे ही सोन्याची टिकली आहे, पण माझं पोट भरायला अन्न नाही. टिकली तू विक आणि त्यातून जे काही पैसे मिळेल त्यातून गरिबांना खाऊ घाल. तिच्याकडे पाहतो. त्याला तिच्या डोळ्यात करुणा दिसते. तो म्हणाला, आई, ही टिकली मी घेईन, पण ती विकणार नाही. मी तुझ्या नावाने गरिबांना खाऊ घालीन आणि तुला रोज अन्न देईन. पण ती स्त्री त्याला आशीर्वाद देते आणि अद्भुत गोष्ट घडते. ती स्त्री त्या क्षणी अदृश्य होते. मुलगा स्तब्ध होतो आणि त्याला समजते ही कोण सामान्य स्त्री नव्हती, ती माता पार्वतीच होती. काशी नगरात ती सेठपुत्राची म्हणजे सेठचा मुलगा खूपच कीर्ती झाली होती. लोक त्याला महादेवाचा भक्त म्हणून ओळखू लागले. ती प्रत्येक सोमवारी उपवास करत असे. रोज सकाळी उठून गंगा स्नानवर करून शिवमंदिरात रुद्राभिषेक करत असे. त्याचे भक्तिभाव आणि सेवाभाव पाहून काशीचे लोक त्यांच्यावर प्रेम करू लागले. काशीचा राजा देखील त्यांच्या कामगिरीबद्दल ऐकत. एक दिवस तो आपल्या मंत्र्यांना म्हणतो, हा मुलगा कोण आहे जो रोज गरिबांना खाऊ घालतो आणि साऱ्या नगरात त्याच्या भक्तीचा गजर आहे? मला त्याला भेटायचे आहे. मुलगा राजदरबारात बोलवतो. तो नतमस्तक होतो. राजा त्याचं स्वागत करतो आणि म्हणतो, हे युवक, तुझे हृदय मोठे उदारत आहे. तू केवळ भक्ताच नाहीस तर समाजसेवाही करू शकतो. मला आनंद होते की माझ्या राज्यात असा एक शिवभक्त आहे. मुलगा नम्रपणे उत्तर देतो, महाराज, मी काहीच नाही. हे सगळं महादेवांची कृपा आहे. त्यांनी मला पुन्हा जन्म दिला, त्यामुळे माझं आयुष्य त्यांच्यासाठी आहे. राजा खूप प्रभावित होऊन त्याला वाटू लागले की इतका गुणी मुलगा आपल्या घराण्यात असावा आणि त्याच्या मनात एक विचार येतो, मी याचं लग्न माझ्या कन्येशी करून टाकावं. पण हा विषय कोणालाही सांगत नाही. राजमाता मात्र जाणते. ती आपल्या मुलीशी म्हणजे राजकन्येशी बोलते. बाळ, नगरात एक शिवभक्त आहे. तो खूप सुंदर, गुणी, भक्तिसंपन्न आहे. मला वाटतं त्याच्यासारखा तुला वर सापडणार नाही. राजकन्या लाजते पण म्हणते, आई, माझं म्हणणंही त्याच्याकडे खेचते. मी रोज त्याला मंदिरात पाहते.
ती केवळ देवाचा भक्त नाही, तो खरा मनुष्य आहे. राजमाता हसते आणि आपल्या पती राजाला हे सगळं सांगते. राजा देखील खुश होतो आणि ठरवतो की लवकरात लवकर एक परीक्षा घेऊन त्या मुलाचं खऱ्या अर्थाने मूल्य जाणावं. राजा आपल्या दरबारात सर्व मंत्र्यांसमोर जाहीर करतो, आपल्याला काशी नगरीत एक उत्तम शिवभक्त आहे. त्याचे धर्मकार्य, सेवा आणि भक्तीमुळे सर्व नगर आनंदित झाले आहे. आता मी त्याची परीक्षा घेणार आहे. जर तो त्यात यशस्वी झाला तर मी त्याला आपल्या कन्येचा हात देईन. परीक्षा साधी नव्हती. सेठपुत्राला एका रात्री 100 भुकेल्या गरिबांना अन्न, वस्त्र पुरवायचे होतं, तेही कोणतेही दान किंवा मदत न घेता. जेव्हा सेठपुत्राला हे समजते, तो थोडासा गोंधळतो. पण ज्याच्या मनात महादेवावरील पुन्हा श्रद्धा असते, तो गंगेच्या तीरावर बसतो आणि महादेवाला साथ घालतो. भोलेनाथ, ही परीक्षा तुमची आहे, माझं काही नाही. तुम्ही माझा हात धरा. त्याच वेळी एक साधू तिथे येतो. त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं आणि तो म्हणतो, वत्सा, हे लोणचं आणि धान्याची एक पोतडी घे आणि दुसरी पोतडी गरीब वस्त्राची. तुझी परीक्षा फक्त भक्तीवर आहे. जा, सेवा कर. सेठपुत्र त्या पोतड्या घेऊन जातो. नगभर गरिबांची शोध घेतो. ते लोक जे उपाशीपोटी झोपले होते त्यांच्यापर्यंत पोचतो आणि त्यांना स्वतःच्या हाताने अन्न वाढतो, त्यांना वस्त्र देतो. रात्रभर सेठपुत्र धावत राहतो. पाय थकतात पण मन थकत नाही. सकाळी राजाचे दूत येतात. ते पाहतात सेठपुत्राने प्रत्येक गरजूला सेवा केली आहे. सर्व लोक आनंदित आहेत. एक म्हातारी म्हणते, हा मुलगा काही सामान्य नाही, हा महादेवाचे रूप आहे. त्याकडे ही माहिती जाते. राजा अतिव प्रसन्न होतो. तो म्हणतो, हा युवक आता माझा जावई होणार. पण यावेळी राजाच्या सेनापतीच्या मनात ईर्ष्या निर्माण होते. त्याचं मन कुरूप असतं. त्याला वाटतं, हा सामान्य सेठपुत्र राजा कसा होऊ शकतो? मी इतकी वर्षे सेवा केली आणि या मुलाला मुलगी तो काहीतरी वाईट योजनेत पडतो. राजाने जाहीर केले की आगामी सोमवारी राजकन्येचा विवाह त्या शिवभक्त सेठपुत्राशी होईल. राजदरबारात आनंदाचे वातावरण होते. सर्व उत्साही तयारी सुरू झाली. पण सेनापतीच्या मनात मात्र अंधार साचत होता. त्याने मनाशी ठरवले, हा विवाह होण्यापूर्वी मी या मुलाला नष्ट करणार. त्याने काही गुप्त सैनिकांना बोलवले. त्यांच्याशी म्हणाला, सेठपुत्राला आज रात्री नदीकाठी बोलून त्याचं काम तमाम करा आणि प्रकरण असं दाखवा की तो पळून गेला. त्या रात्री जेव्हा सेठपुत्र गंगेच्या काठावर शिवपूजन करत होता, तेव्हा काही नकाबपोक्ष सैनिक आले. त्यांनी त्याला पकडले, डोळ्यावर पट्टी बांधली आणि जंगलात दूर कुठेतरी नेऊन फेकून दिले. त्याला मारलं नाही, कारण सेनापतीला वाटलं तो तिथेच मरेल. सिंह किंवा वाघ त्याला खाऊन जाईल. सकाळ झाली. राजवाड्यात बातमी पसरली, सेठपुत्र पळून गेला आहे. लग्नापूर्वीच त्याचा काही पत्ता नाही. राजा खूप दुःखी होता. राजकन्येचे डोळे अश्रूंनी भरतात. ती म्हणते, तो कधीच पळून जाणार नाही. नक्कीच काहीतरी घडले आहे. त्या दिवशी सोमवार होता. सर्वजण मंदिरात गेले. पुजारीने जबरदस्त रुद्राभिषेक सुरू केला. एवढ्यात एक साधू मंदिरात येतो. तो जोरात म्हणतो, राजानं तुमच्या नगरीचा शिवभक्त जंगलात मरणासन्न अवस्थेत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला शोधा. राजा लगेच सैनिकांना आदेश देतो, जंगलाच्या दिशेने जा. तो मुलगा जिवंत असला तरी तोच माझा जावई होईल. सैनिक जंगलात जातात. काही तास शोध घेतल्यामुळे एका झाडाखाली रक्ताने माखलेला सेठपुत्र दिसतो. तो अजूनही शुद्धीवर नसतो. सैनिक त्याला उचलून राजवाड्यात आणतात. राजकन्या धावत येतात. त्यांचे डोळे उघडतात. तो फक्त एकच वाक्य बोलतो, भोलेनाथ, माझा विश्वास नाही तुटला. सर्व भावूक वातावरण होतं. सेठपुत्राला राजवाड्यात आणण्यात आलं. त्याच्या शरीरावर जखमा होत्या, पण चेहऱ्यावर शांतता होती. काही वेळात त्याने त्याचे डोळे उघडले. राजकन्या त्याच्याजवळ बसली होती. डोळ्यातून अश्रू वाहत होती. राजा देखील त्याच्यावर झुरकून विचारतो, वत्सा, हे कसं झालं? कोण करतं असं कपट? सेठपुत्र शांतपणे सांगतो, राजन, मी गंगेच्या काठावर शिवपूजन करत होतो. तेव्हा काही नाकपोक्ष आले. त्यांनी मला पकडलं, डोळ्यावर पट्टी बांधली आणि जंगलात फेकून दिलं. त्यांनी काहीच सांगितलं नाही, फक्त एकच वाक्य बोलले, तू राजकन्येशी लग्न करणार नाहीस. हे ऐकताच राजाचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने सगळ्या सैनिकांना हुकूम दिला, कोणी हा कट केला त्याला शोधा आणि जर तो दरबारातला कोणी असेल तर त्याला राजभरात उभं करून शिक्षा दिली जाईल. सैनिक चौकशी करतात. एका सैनिकाला माहिती मिळते की तो सेनापतीने गुप्तपणे काही सैनिकांना बोलावले होते. हे कळताच राजा संतप्तो.
सेनापती दरबारात बोलावलं जातं. राजा कठोर स्वरावात विचारतो. सेनापती उत्तर देतो, हे सर्व तू केलं आहेस का? सेनापती काही क्षण गप्प राहतो, पण सगळ्या पुराव्यामुळे आणि साक्षीमुळे त्याचं कपट उघड आलं. शेवटी तो मान खाली घालतो, म्हणतो, माफ करा महाराज, माझ्या मनात हेवा होती, मीच हे केलं आहे. राजा कडक निर्णय घेतो. अशा कपटी माणसाला राजदरबारात जागा नाही. त्याला नगराबाहेर हाकलून द्या आणि यापुढे त्याचं नाव सुद्धा दरबारात येता कामा नये. संपूर्ण नगरात एकच चर्चा होती. शिवभक्ताच्या सत्य आणि भक्तीमुळे महादेवाने त्यांना वाचवलं. त्यांची रात्री महादेव सेठपुत्रांच्या स्वप्नात प्रकट होतात आणि म्हणतात, वत्सा, तुझी भक्ती आम्हा प्रिय आहे. तू आज जरी खूप वेदना सोसल्या तरी तुला मी यशाच्या शिखरावर नेईल. तुझं जीवन आबालसुद्धा प्रेरणा देईल. दुसऱ्या दिवशी सोमवार राजदरबारात पुन्हा मंगळध्वनी. राजकन्येशी विवाह राजकीय आणि धार्मिक विधीनुसार होतो. सर्वजण म्हणतात, हर हर महादेव, जय भोलेनाथ. भक्ताचे रक्षण करणारा महादेव की जीव. शिव शंभो. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.